गोंयांत गृह आधार येवजणेखाला 1.5 लाखांपरस चड बायलांक आणि लाडली लक्ष्मी येवजणेखाला 1 लाखांपरस चड चलयांक फायदो मेळटा अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी दिली. तशेंच तांणी खाजगी क्षेत्रातल्या कामगारांखातीर नव्या कल्याणकारी आधाराची घोषणा केली आणि गोंयांत बायलांचे सक्षमीकरण तशेंच सामाजीक सुरक्षा घट करपा खातीर विमेन ऑन्टरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्मच्या गोंय राज्याच्या विभागाचे उक्तावण केले. समोर आशिल्ल्या म्हज्या मोगाळ भयणीनो आणि भावांनो, सगळ्यात पयली आमी नीती आयोगाक खूप खूप धन्यवाद म्हणपाक जाय आणि नेटान तांचे ताळयो वाजूनय स्वागत करपाक जाय. नेटान सगळ्या जाणांनी ताळयो वाजोवयात. आयचो दीस हो महिलांच्या खातीर खरें म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणाचो दीस हे म्हणपाक कांयच हरकत ना. आमी सातत्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाचेर उलयता, बट आयचो दीस तुमकां इन लॉंग रन आतां लक्षांत येवचें ना, बट जेन्ना वर्सभर जातले तेन्ना तुमच्या लक्षांत येतलें की आयच्या दिसा आमी कितें शिकले आनी आयच्या दिसाचो उपयोग आमकां कितलो जालो हाचो फायदो तुमकां एका वर्सा उपरांत कळटलो. हांवें हें कित्याक सांगलां तर तुमी पळयशात जाल्यार आयज पयल्यात पयली वुमन एंटरप्रिनरशीप प्लॅटफॉर्म गोंयांत पयलो चॅप्टर सुरवात जालो. ताज्या खातीरय बी हांव स्पेशली इनिशिएटिव्ज आमचे RDA डिपार्टमेंट आणि NRI मॅडम नीती आयोग हांच्या सहकार्यात हो चॅप्टर सुरू जाल्या बद्दल आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग यू मॅडम फॉर द स्पेशली यू हॅव टेकन द इनिशिएटिव्ज ऑल द वे यू हॅव कम फ्रॉम द दिल्ली टू स्टार्ट दिस चॅप्टर. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. हो चॅप्टरूच सुरू करून तेंच्यांनी रावूंक ना, तर फुडल्या एका वर्सा खातीर तेंचो अजेंडा कितें आसतलो. हांवें कितें म्हटलां तर फुडलें एक वर्स आमच्यो महिला कितें कितें काम करतले. बरेचशे फावटी आमी सुरू करता आनी सोडून दिता, तर ना, ते फुडलें एक वर्स आमकां कितें करपाक जाय, पयल्या 3 म्हयन्यांनी कितें करतले, मागीरच्या 3 म्हयन्यांनी कितें करतले, हाचो सगळो अजेंडा तेंच्यांनी ठरयला. म्हणजे फक्त तुमची तयारी जायी आपूण बिझनेस करपाची. आमची जर मनापासून तयारी ना जाल्यार कोण कांय करूंक शकना. आमची त्या खातीर मनांतल्यान तयारी जायी, जाल्यारूच आमकां सगळ्या जाणांक आमी जें म्हणटा ज्या पद्दतीचें स्किलिंग जाय, ज्या पद्दतीचें ट्रेनिंग जाय, ज्या पद्दतीचें पॅकेजींग जाय आणि ज्या पद्दतीचें मार्केटिंग जाय, ह्यो सगळ्यो गजाली आयच्या हातूंतल्यान जातले. हांवें कित्याक सांगता, पयलीं म्हटलें की आमी अजेंडा लॉन्च केला. दुसरें, इन अ कोलॅबोरेशन विथ द WP चॅप्टर, म्हणजे आमी हाज्या कोलॅबोरेशनान बाकीचे सगळे कार्यक्रम आमी करतले. थर्ड वन इज द हँडीक्राफ्ट इन गोवा अँड इनिशिएटिव्ज बाय द WP इन कोलॅबोरेशन विथ द भूमी मेटाको फाउंडर्स. इतकेच न्ही तर प्रायव्हेट सेक्टरात जे हातूंत काम करता तांकांय आज एका प्लॅटफॉर्माचेर हाडपाचें काम हे आमच्या RDA डिपार्टमेंट आणि नीती आयोग हांच्यांनी केलें. बरेचशे फावटी आमी खूब कितें करता, बट आमकां मार्केट अवेलेबल नासता. कित्याक आमी करता तें आमकां पॅकिंग सारकें नासता. आमी करता ताका आमकां मार्केट कशें करचें हें आमकां कळना. म्हणून तांच्यांनी फाटलेच फावटी आतांच जे तांच्यांनी सांगलें की फाटले फावटी जेन्ना NRI मॅडम म्हाका मेळ्ळी, हांवें म्हटलें गोंयांत आमच्या खूब जाण एंटरप्रिनर्स आसात, ते आपल्या सेल्फ हेल्प ग्रुपा पुरते तयार करता आणि त्यो थंयसरूच विकता. कारण खुबश्या जाणांचे हांव जेन्ना प्रॉडक्ट पळयता तो फिनिश प्रॉडक्ट नासता किंवा त्याचं मार्केटिंग सारकें केल्लें नासता. एकदां FSSAIचे लायसन्स जर जाय आसत जाल्यार ते FSSAIचे लायसन्स नासता. थोड्या जाणांनी म्हणजे आमकां जर म्हणजे बाकीचो ट्रेड लायसन्स जाय आसत जाल्यार ते नासता. हो हेल्प दिवपा खातीर आयचो प्रोग्राम हो व्हेरी मच तुमकां हेल्प करपाक शकता. म्हणून आयज आमी हातूंतल्यान म्हाका दिसता बऱ्योचश्यो गजाली फुडें वचपाक शकता. ग्राउंड लेवलाचेर आमकां जो सपोर्ट जाय तो सपोर्ट दिवपाची तयारी हा तांच्यांनी केल्या. आमी म्हणटा की इट इज एन लॉन्च ऑफ क्युरेटेड प्रोग्राम फॉर द वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. आता आमच्या राज्यांत फक्त आमी 2च डिस्ट्रिक्ट आसा, पूण आमच्या राज्यांत 2च प्रॉडक्ट जातले काय कितें ना. इट इज एन आमच्या कडेन वन तालुका वन प्रॉडक्ट. म्हणून आमी म्हणटा ज्या तालुक्यात आमचो बरो प्रॉडक्ट जावंक शकता आमी वन डिस्ट्रिक्टच्या ऐवजी वन तालुका वन प्रॉडक्ट. म्हणजे पेडण्या पासून काणकोण वता आसतना पेडण्यान बरें कितें मेळूं शकता जाल्यार हरमळच्यो चिली पेडण्यान बऱ्यो मेळूं शकता. आमकां बिचोलेन आयले जाल्यार कितें मेळूं शकता. बिचोलेन जर आयले आसत जाल्यार आमकां मेणकुऱ्याचो हरसाणो खूब बरो जावपाक शकता. 450 रुपया किलो जाला काय मेणकुऱ्याच न्ही. हांव चुकोवंक ना म्हणून म्हणटा. ओके, आमकां हरसाणो आज 450 रुपया किलो जाला. म्हणजे यू जस्ट सी
कारण आम्ही जर ताका अजून पॅकिंग आणि ब्रँडिंग केले जाल्यार तो 550 रुपयांनी सुद्धा लोक घेवपाक तयार आसा. आमकां फक्त तेजे पॅकिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंग करपाक जाय. थोड्या दिसाच्या पयलीं आमकां कुणबी शॉल आणि कुणबी साडी कोणाक खबर आसली? म्हाका कोणीय सांगचें. 5 वर्साच्या पयलीं कोण कुणबी साडी न्हेसलेली जाल्यार कोणाकूच खबर नाशिल्ली. ती आज आमी कुणबी साडी आणि कुणबी शॉल नॉट ओन्ली इन द गोवा बट ऑल इंडिया लेवलाचेर ताका मार्केट करपाक शकले. दॅट इज अवर अचिव्हमेंट. आणि हे कित्याक जालें? नो डाऊट म्हणजे गव्हर्मेंटात फक्त सपोर्ट केला, प्रमोट करपाचें काम तुम्ही केलां. जेका म्हणजे प्रोडक्शन करपाचें काम, मॅन्युफॅक्चर करपाचें काम तुम्ही केलां. गव्हर्मेंटात ताका जो प्लॅटफॉर्म दिवपाक जाय आसलो पळय तो प्लॅटफॉर्म आमी अवेलेबल करून दिलो, म्हणून इट इज पॉसिबल जालें. म्हणून हांवें म्हटलां की ह्या पद्दतीच्या प्रोग्रामांतल्यान हें सगळें आमकां करप शक्य आसा. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर ताचे रिप्रेझेंटेटिव्ह रुबाब सूड हांगासर आसा. आता नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर कितें करता? तुम्ही जी ट्रेनिंग घेता किंवा आताच डायरेक्टरा कडेन उलयतालो की प्रेमराजा कडेन आमकां आमच्या महिलांक इंटिग्रेट करून फ्री ऑफ द कॉस्ट तांकां ट्रेनिंग दिवपा खातीर आमी तयारी दवरपाक जाय. म्हणून तुम्ही जो तयार करता ताका जर आनीक ट्रेनिंग जायी पडली आसत जाल्यार ती ट्रेनिंग आमी NSTCच्या मार्फत आमी दिवपाक शकता. आणि हे सगळें जर आमी करीत जाल्यार म्हाका दिसता तांच्यांनी जो लॉन्च केला की ब्रिक्स वुमन स्टार्टअप, बऱ्याच जाणांक कदाचित आमी गोंयांत स्टार्टअपच्या अंडर आमी 10 लाख रुपयापर्यंत दिता. थोड्या जाणांक खबर आसचीना. इट इज नॉट अ लोन, इट इज अ 10 लाख रुपयापर्यंत स्टार्टअपाची सबसिडी. आणि आमी आतापर्यंत सबसिडी दिता तितूर जवळपास म्हणजे 10 जर महिला आसत जाल्यार 4 महिलांनी स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेतल्या. 4 महिलांनी कमीत कमी 1/3 महिलाच आसा स्टार्टअपाच्या अंडर सबसिडी घेवपी. म्हणून स्टार्टअप जर आपलो रजिस्टर्ड करतलो आसत जाल्यार ताका IT इंजिनियरूच जाय अशी गरज ना. स्टार्टअप एनीवन कॅन स्टार्ट. आणि तो कसो सुरू करपाचो, कितें सुरू करपाचो, ताची ट्रेनिंगूय आमी म्हणजे यंग क्राऊड फाटल्यान जी बसल्या तांच्या खातीर सांगता हांव. यू कॅन डू द स्टार्टअप. म्हणजे त्या स्टार्टअपाच्या अंतर्गत फक्त लोन न्ही तर गव्हर्मेंट ऑफ गोवा सबसिडी दिवपा खातीर तयार आसा. आणि ब्रिक्स वुमन स्टार्टअप कॉन्टेस्ट हो कित्या खातीर आसा? आमी जी बरी बिझनेस करता तांच्यांनी ह्या कॉन्टेस्टांत पार्टिसिपेट जावचो. आणि इट इज अ प्राऊड मोमेंट फॉर अस. इंटरनॅशनल लेवलाचो ब्रिक्स वुमन स्टार्टअप हाजो लॉन्च जे आसा ते आमच्या हांगासल्यान गोंयांतल्यान जाता. दिस इज ऑल्सो प्राऊड मोमेंट फॉर अस. म्हणून हांव आमच्या सगळ्या महिला गोंयच्या भगिनीक सांगपाक सोदतां, आमी एक पावल जर फुडें मारलें आसत जाल्यारूच आमी फुडें पावपाक शकतलीं. आमी घरात कडेन रावन जर सगळीं स्वप्नां पळयलीं जाल्यार ती स्वप्नां साकार जावपाक शकना. आमी प्रत्यक्ष न्हिदेन न्ही जागे आसतना स्वप्न पळोवपाची गरज आसा. आणि तें स्वप्न साकार जर करपाक जाय आसत जाल्यार आमकां अशा पद्दतीच्या प्लॅटफॉर्माची आमकां जी गरज आसा तो प्लॅटफॉर्म आमी हांगासर अवेलेबल करून दिला. आतां हो प्लॅटफॉर्म आमकां कितें कितें? आमकां फायनान्स जाय. फायनान्स खंयच्यान मेळूं शकता? पयशा शिवाय बिझनेस जावंक शकना. तो हेल्प करपा खातीर आमचे हे डिपार्टमेंट RDA आनी बाकी आसा. आमकां मेंटरशीप जाय, नेटवर्किंग म्हणजे कोण दुसरो जो बिझनेस करता ताका आमकां कसो बिझनेस करपाक जाय हें कोणी तरी सांगपाक जाय. तें करून दिवपा खातीर आमच्या कडेन हांगासर आसा. आमकां स्किल डेव्हलपमेंट आनी तितूंतली ट्रेनिंग दिवपाक जाय. ती ट्रेनिंग तुमकां कसली ट्रेनिंग जाय तें तुमी सांगचें पडटलें. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याक जर ब्युटिशियन घालपाक जाय आसत जाल्यार ब्युटिशियनचोय कोर्स आमच्या ITAच्या मार्फत आमी ऑलरेडी चालू केल्लो आसा. तो ब्युटिशियनचो कोर्स तुमी शिकची पडटली. ताज्या उपरांत ताका जो लोन आनी बाकीचे सगळे जाय ते करूं शकता. मार्केट लिंकेजच्या बाबतींत हांव सदांच उलयतां कारण आमकां मार्केट मेळना जाल्यार तें जावपाक शकना. पण तें मार्केटूय बी तुमकां खूब बऱ्या पद्दतीन मेळूंक शकता. आणि ताका लिगल कॉम्प्लायन्सीस म्हणजे ताका रजिस्ट्रेशन आसतलें, लायसन्स आसतलें, ह्यो गजाली म्हणजे तुमकां ज्यो कळना त्यो तुमी आमचे जे म्हणजे विवोज आनी बाकीचे आसा हांकां विचारपाची गरज आसा. तशें जालें जाल्यारूच बिझनेस डेव्हलप जावपाक शकता. अदरवायज बिझनेस डेव्हलप जावंक शकना. म्हणून म्हाजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा अशा पद्दतीचो ल्हान बिझनेस जर सुरू करीत जाल्यार आमी तो बऱ्या स्टार्टअपात सुद्दां कन्वर्ट जावपाक शकतलो. म्हणून आयज हे लॉन्च केल्ल्या ह्या सगळ्या प्रोग्रामाचो मागीर तितूंतल्यान तुमी सगळीं जाण म्हणजे वुमन एंटरप्रिनरशीप प्लॅटफॉर्म हाजो सगळीं जाणां फायदो घेतली. आपलो बऱ्यांतलो बरो बिझनेस वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हाच्या अंतर्गतूय बी तुमी सुरवात करतली. आणि
जी ऑलरेडी ह्या बिझनेसान आसा ती ब्रिक्स सारकेल्या हाजे प्लॅटफॉर्माचेर तुम्ही खूप बऱ्या पद्दतीत फुडें वचूं शकता. सातत्यात गोंय सरकार आमी पळयता की महिलांक आधार दिवपाक जाय तें काम आमी सदोदीत करता. हांव तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता, मोर दॅन 1,50,000 वुमन्स हांकां आमी मंथली गृह आधाराचे पयशे दिवपाचें काम करता. 1,500 मंथली 1,50,000 महिलांक न चुकता दिता. आमी 1 लाख रुपया चलयेच्या लग्नाक आतापर्यंत मोर दॅन 1 लाख चलयांक आमी 1 लाख रुपया दिला. मोर दॅन 1 लाख चलयां खातीर 1 लाख रुपया तांकां दिला. बिसायड्स दॅट आमी विशेष करून चलयांकूच न्ही तर स्कॉलरशीप विच इज ऑन द सीएम स्कॉलरशीप पोर्टल, म्हणजे गोंयांत खंयच्याच चलयेक तर आपल्याक पयशे ना म्हणून शिकपाचें उरूंक शकना. कारण आमी पळयता की आतां इंजिनियरींग जरी करतले आसत जाल्यार त्या चलयेची एंटायर फीज ही पयली तुमी पे करपाची, बाकी मागीर गव्हर्मेंट पे करता. इवन दो इन द फॉरेन कंट्रीज आसत किंवा इंडियन आसत, मागीर ते मनोहर पर्रीकर इंटरेस्ट फ्री लोन आसत किंवा सीएम स्कॉलरशीप पोर्टलाचेर ताका मदत करपाचें काम हे म्हणजे सरकार सदोदीत करता. मागीर ती एसटी आसूं न्ही, ओबीसी आसूं न्ही, ईडब्ल्यूएस आसूं न्ही, इकॉनॉमिकल विकर सेक्शन किंवा जनरल कॅटेगरीतले लोक आसूं न्ही, हे सगळे सदोदीत आमचें सरकार हे करीत आसा. म्हणून हांवें म्हटलां की हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी नारी शक्ती प्रमोट करीत आसा. आमी नारी शक्ती वंदन अधिनियम बिलूय पास केले, बट ताका विरोध करपाचें काम विरोधकांनी केलें. हांव तितून उलयना, बट हांव एकूच फक्त सांगता आसतना सांगता की स्वयंपूर्ण गोंय मिशनाच्या अंतर्गत आमी वेगवेगळे बिझनेस आमच्या महिलांनी आणि तेय बी गांवांत सुरू करचे म्हणून आमी सदोदीत प्रयत्न आसा. ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचो विजन आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय कशें जावचें हे सातत्यात वेगवेगळ्या एक्टिविटीनी आमी पळयत गेल्ले आसा. आणि आमकां एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चर, डेरी फार्मिंग ह्या वेगवेगळ्या सेक्टरात जो सपोर्ट मेळटा दॅट इज बिसायड, म्हणजे आमचो एक फार्मर सुद्दां 50 लाख रुपया एन्युअली जोडटा. आणि हे स्वप्न न्ही, एक सिंगल फार्मर एन्युअली 50 लाख रुपया जोडटा. कितले? 50 लाख. कितल्या वर्सांक? एकाच वर्साक 50 लाख रुपया जोडटा. आणि कशें जोडटा? भाजी लावन. कशें? भाजी लावन. आमच्या गांवांत शेत कितले रिकामी आसा काय ना? खूब व्हडलें ऊस पडला, आमी लायता, आमकां लाख नाका. जाय काय नाका? जाय जाल्यार भाजी लावपाक जाय. ओके, हय, हांवें त्या खातीर सांगलें एक भुरगो जर वर्साक 50 लाख रुपया जोडू शकता आसत, आमी सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून एकीकडे येयले जाल्यार पॉसिबल आसा काय ना? 50 लाख खंय पावो, आमी 10 लाख रुपया तरी जोडटली काय ना सुरवातीक? मागीर गांवांत भाजी लायतली आता. दॅट इज अ बिग बिझनेस. आणि वयल्यान ताका सबसिडी आसा, सगळेंच आसा. आणि मार्केटूय बी वी आर रेडी टू टेक. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन तुमकां खंयच वचपाची गरज ना. भाजी विकपा खातीर तुमकां वचपाची गरज ना. भाजी विकती घेवपाक आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन तुमच्या घरा कडेन येता. हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ती भाजी घेता आणि व्हरून मार्केटान विकता. तुमकांय विकूंक वचपाची गरज ना. फक्त करपाचेंच काम तितकें करात. ओके, हे सुद्दां जरी केलें जाल्यार मिनिमम लाख रुपया आमी म्हणजे 10 लाख रुपया तरी वर्साक जोडू शकता म्हाका दिसता. आणि 10 जाणां महिलांनी जर सुरू केलो जाल्यार एन्युअल इन्कम तुमच्या 1 लाखाच्या वयर वचूं शकता. हाचो विचार करात. म्हाका दिसता म्हणजे एग्री हेतू सेक्टरात आमी खूब मोठ्या प्रमाणात काम करपाक जाय. ते जर केलें आणि विच इज द नीड ऑफ अवर्स. आयज आमकां काळाची गरज आसा. गोंयांत आमी ही भाजी नाय जाल्यार म्हणजे भायल्यान खंयच्यान तरी हाडटा, ती जर आमी केले आसत जाल्यार ताचो खूब मोठो फायदो आमकांच जावंक शकता. गोंयकारांक जातलो ती गजाल वेगळी, पण फायनान्शियली हेल्प आमकां जावपाक शकता. आमी इतको जरी विचार केलो आसत जाल्यार ह्या सगळ्या सेक्टरात नक्कीच आमकां हेजो फायदो जातलो. हांव परत एकदां आय एम कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द नीती आयोग फॉर द पार्टनरशीप विथ डिफरंट इन्स्टिट्यूशन्स